विजय आणि जतीनी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. ते सलामी गोलंदाज MK एंटरप्राइजेस संघाचा सलामी गोलंदाज मनोहर पाटील. वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीने पहिल्या षटकात गोलंदाज मनोहर. पहिला चेंडू पेस करताना फक्त आणि फक्त एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्यात फक्त चेंडूला थोडसा टॅप केलं, चेंडू जातो थर्डमॅनला. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट आणि 2 धावानं मला वाटतं विजय आपल्या स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्येमध्ये बिन बादून षटक क्रमांक पहिलं. यानंतर RS एंटरप्राइजेस विपक्ष मात्रे वॉरियर्स या दोन संघांमधून सामना असेल. थोडासा क्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर खऱ्या अर्थाने चेंडूची गती थोडीशी कमी केली होती. पुल करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर विजयाला मात्र एक धाव घेण्याची संधी झाली. एका धावेने संघा धावसंख्या होती बिनबाद 3. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज मनोहर पुन्हा एकदा सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो. लेफ्ट टर्न ओव्हरचा मारा, स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असते. त्यामध्ये डावखुरा गोलंदाज जतीन याला. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा, वेल कमी घ्या. आता मात्र चेंडूवर मोठा फाटका, चेंडू जाईल जाईल आउट ऑफ पार्क. आपण विचार केला तर ते जवळचं नाते बाप बेटा दोघांची काही कमेंट झाले का? अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका आपण पाहिला. फलंदाज जतीनच्या बॅटमधून पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक, मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. चेंडू होतो धरणीला दान. 2 धावा कंप्लीट, धावसंख्या 8. सर्वात स्ट्रायकर फलंदाज संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे जतीन. आणि खऱ्या अर्थात जतीन याला जीवदान देणं कदाचित MK एंटरप्राइजेस संघाला माग पडू शकतं. पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र डिफेन्सिव्ह फटका, सन्मान होतोय चेंडूचा. एक धाव घेण्याची संधी, धावसंख्याकडे पुढे शकते. धावसंख्या होते ती 12. धावसंख्या 12. पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक झाली होती. खऱ्या अर्थानं पदलालित्य, पायांची हालचाल या ठिकाणी पाहायला मिळत नाही. फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचा तुमचं फुटवर्क, तुमचा टायमिंग आणि तुमची नजर. जागेवरून चेंडू कुठे होण्यासाठी खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं तर फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि याचबरोबर षटक क्रमांक पहिलं देखील संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद. धावसंख्या 12 ना. $40+ फॉर्मॅटचा फलंदाज मला वाटतं विजय या ठिकाणी रिटायर हार्ड. नेक्स्ट बॅट्समन दीपेश जातोय. चला थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या, कारण की वेलेसाठी तुम्ही आम्ही सर्वजण थांबू, मात्र वेल आपल्यासाठी थांबणार नाही आहे. त्या अनुषंगानं वेलेचं सहकार्य आपण करा प्लीज. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांगितलं, दुसरा गोलंदाज येतोय रोहित. तीन ओव्हरचे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांगितलं, दुसरा गोलंदाज येतोय रोहित.
हा चेंडू मात्र अतिशय स्क्वेअर आहे, आउट ऑफ स्टंप. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा, 5 समांतर धाव मिळते त्यानंतर एक धावेने संघात धावसंख्या देखील एक धावेने पुढे धावसंख्या होती ती 13. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज रोहित. मात्र पहिलाच चेंडू हाताळताना रोहित याच्या माध्यमातून देखील खराब चेंडूची हाताळणी आपण पाहिली, आउट ऑफ स्टंप. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रोहित राईट आर्म. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. निश्चित फलंदाज सफल झाला होता, चेंडूला हुक करण्याचा मनसोबा त्याच्या बॅटमधून निश्चित आपण पाहिला. मात्र चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रीड करता आली नाही आहे. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन मेरिट करणं फार गरजेचं असतं. तुमची कुठली बघा, मी 8वी नाही आता काय ही 6वी ही 7वी तुमची 8वी, तिसरी मॅच आता नाही ही चालू MI आरएस पूर्ण नाव काय आरएस एंटरप्राइजेस विपक्ष मात्रे वॉरियर्स. या दोन संघामधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आरएस एंटरप्राइजेस विपक्ष मात्रे वॉरियर्स पुढील सामना. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आपल्या पुढील सामन्यासाठी सज्ज व्हा. अतिशय चांगला चेंडू, प्रतिमुत्क चेंडू फेक झाली, पहिल्यामध्ये थोडंसं आणि बाउन्स झालेला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडूची खऱ्या अर्थानं त्याला देखील लाईन व्यवस्थित रीड करता आली नाही आहे. फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. चेंडूची लाईन मिरिट करणं फार गरजेचं असतं, चेंडू मिडल बॅट घेणं फार गरजेचं असतं. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रॉपर चेंडूला बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या स्थिर आहे, षटक क्रमांक दुसरं. आता मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. चेंडू देखील कुठे एक्झिट मला वाटतं ब्रेक झाले. चेंडू बॅटमध्ये हलकासा स्पर्श पण निश्चित पाला मात्र चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला नाही आहे. क्षेत्ररक्षक केशव पाटील याला निश्चित झेल घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला, मात्र तो चेंडू किंवा तो झेल त्याला कलेक्ट करता आला नाही आहे. एक धाव घेण्याची संधी आता सामनाकडे डावखुरा फलंदाज जतीन. रोहित मिस टाइम स्ट्रोक. वारंवार चुका आपण मैदानावर चुकीला माफी नाही आहे. सॉफ्ट डिसमिसल, साधा सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय. महत्वाच्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही जीवदान द्याल तेव्हा निश्चितच तुमचं पलटवार करेल. क्रिकेटमधून झेलला फार महत्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच, लेलो कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित. आणि निश्चितच चेंडू दिसतील अतिशय खराब आहे. पंच करतील वाईटचा इशारा, एक दवेचा निर्वाळा. धावसंख्या कारण पुढे सत्य धावसंख्या होती ती 19. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज रोहित आणि वॉन केले जातील देखील त्या गोलंदाजाला. त्याच्या माध्यमातून चेंडू थोडासा खराब हाताळताना आणि या गोलंदाजाला पंचांकडून वॉर्न केलं जातं, सजेशन केलं जातं. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. एक फुल्यांचा चेंडू ब्लॉक होलमधला चेंडू आपण निश्चित पाहिला होता. मात्र चांगल्या चेंडूवर चांगल्या धावा या ठिकाणी प्राप्त करताना फलंदाज 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा सांगत धावसंख्या 21-21. षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांची ती धावसंख्या होती ती 21. प्रतिवर्ष आपण विचार केला तर 10.50 ची सरासरी. तिसरं षटक कोण हाताळलेली देखील फार महत्वाचं आहे. तिसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पाला सांघिक तिसरं गोलंदाज जेपी जयेश भोईर.
वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटक करताना गोलंदाज जयेश. बघा सर्वांची जेवणाची एक उत्तम सोय स्नेहभोजनाला देखील आपण सुरुवात केली. रुचकर आणि स्वादिष्ट पद्धती जेवण या ठिकाणी उपलब्ध आहे. बटाटा थोडा शिजला नाही. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कोपर या स्पर्धेचे प्रणेते देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर्व संघांची जीवनाची एक उत्तम सोय आज देखील आपण पाहतोय. कोपार प्रेमी लीग 2024 थरार मित्र आपण या स्पर्धेसाठी खऱ्या हाताने अपार कष्ट अपार मेहनत अनिलजी मात्रे असतील संदीप पाटील असतील आणि त्यांची अदर्स टीम या सर्वांच्या स्पर्धेसाठी अपार कष्ट आणि अपार मेहनत त्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय. बिग शो आपण पाहतोय. जयेश जेबी आणि जेबी याचा पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका चेंडू खाली क्षेत्रात यास एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न अरे काय दोन तीन तीन धावा घेतल्यात. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज परिपूर्ण बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या स्थिर षटक्रमांक शेवटचा अंतिम जयेशच्या माध्यमातून आपण पाहिलो. सध्या अद्यव स्थिती आपण पाहतो संघाची धावसंख्या ती 24. पुन्हा एकदा गोलंदाज जेबी आणि या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फाटका चेंडू जाईल जाईल. व्हॉट अ कॅच व्हॉट अ कॅच डे ऑफ कॅच. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल कृपाल याचं मी कौतुक करेन. काय कमालीच असेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज देखील बाद झाला. नाही पण पंचांकडनं तिसऱ्या पंचांची मागणी आहे. टेलिकास्टच्या माध्यमातून आपण पाहूया चेंडू एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल झालाय सीमारेच्या बाहेर क्या आहे. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी झालाय की नाहीये. आउट. यस फलंदाज बाद. आजच्या दिवसातील अरे वा अनिल म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत आणि काय कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल.
नेक्स्ट बॅट्समॅन येतो ऋतिक. ऋतिक पाटील का? ऋतिक पाटील, या स्पर्धेसाठी तुझं देखील फार मोलाचं सहकार्य. ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून देखील इस KPL स्पर्धा जी आपण पाहतोय त्या स्पर्धेमध्ये त्याचं देखील फार मोलाचं सहकार्य चांगला. चेंडूला बिगेट मोठा फटका माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. काय जबरदस्त झेल आपण पाहिला आउटफील्ड मधून. कृपाल ना आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता रिप्ले कशा प्रकारचा झेल या ठिकाणी कलेक्ट झाला. महत्वाचा फटका होता. ऑनसलला चेंडू जातोय. षटकार येईल. यस, आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल कॅरी झाला. त्या झेलसाठी रोहित म्हात्रे यांच्याकडे 500 रुपयाचं कॅच प्राइज त्या खेळाडूला. एंटरप्राइजेस विपक्ष मात्र वारियास या दोन्ही संघाचे कॅप्टन या. आर्यस वारियास विपक्ष मात्र आर्यस एंटरप्राइजेस आणि वारियास. आर्यस एंटरप्राइजेस आणि मात्रे वारियास. तीन ओव्हरचा सामना या मात्रे मात्रे वारियास. अल्ताफ बाली का आली आली तो बाली आहे यो आली. ओके, आम्ही कोपरकर आणि KPL कोपर प्रीमियर लीग 2024 असा कॉइन आहे. उडवायचा आहे मित्र. काय म्हणणं आहे? बोला काय म्हणणं आहे? आम्ही कोपरकर असं म्हणणं आहे आणि एक्झॅक्ट तेच पडतं. मान्यवरांचं खूप खूप आभार. 3 षटकांचा निर्धारित सामना आहे मित्र. नाणेफेक झालेली. नाणेफेकचा गोल देखील तुझ्या बाजूने लागले. काय निर्णय असेल? बॅट फर्स्ट. बॅट्स फर्स्ट फलंदाजी करण्याचा निर्णय, धाडसी निर्णय घेता. यामागचा मुख्य उद्देश काय ना असंच असंच. प्रथम फलंदाजी करता कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 50+. निश्चितच 3 ओव्हरमधून 50+ या धावा अत्यंत चांगल्या असतील. चांगला स्कोअर असेल, टार्गेट चांगलं असेल. मात्र धाव करण्यासाठी फलंदाजी फार महत्वाची आहे आणि आपल्या संघामध्ये कोणाचे ट्रम्प कार्ड फलंदाज असेल की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे. काय नाही, ज्याला संधी भेटेल त्यांनी 100% द्यायचा प्रयत्न करा. स्पर्धेसंदर्भात काय म्हणाल? स्पर्धा एकदम सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली म्हणून धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. नाणेफेक हारलात. प्रथम क्षेत्ररक्षण कर. अल्ताफ बाली का आली आली तो बाली यो आली. गावोगावल्यामुळे को कली म्हणजे झाला. समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कोण असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असेल ते तुझ्या संघामध्ये विजय होतील? अनिल म्हात्रे, सुमित म्हात्रे आणि हितेश भोईर. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स होता आणि तेच सातत्य तो खेळ 100% देण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून होईल. हा 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही. ऑर्गनाइज कमिटीला काय संदेश देशील? आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचा आम्ही धन्यवाद देशील, आभार करता. क्या बात आहे. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. किती धावा झाल्या टोटल मित्र? धावा किती झाल्या? 30 झाल्या. तर 3 षटकांच्या धावसंख्या होती ती 30 आणि विजयाचं लक्षात ठेवेल ते 31 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर साधारणतः 10.33 सरासरी.
सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये आपण पाहतोय मनोहर आणि केशव. रोहित तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकाताना गोलंदाज सुनील. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने पहिल्या षटकातला गोलंदाज सुनील. पहिला डॉट बोलना थोडासा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू घेतो बॅटची आउटसाइड एज. जबरदस्त ॲपर्स. उत्तम रणनीती देखील आपण पाहिली एसटीकेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं झेल त्याला कॅरी करता आला असता मात्र तो झेल त्यांनी कॅरी केला नाहीये असंच म्हणावं लागेल. नाही रनआउट पोचले तो. हा त्याने कुठं आणि पहिली एक धाव पूर्ण करताना फलंदाज मनोहर. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल. राईट आर्म सुनील. या ठिकाणी मात्र थोडा शॉर्ट पीस डिलिव्हरीचा चेंडू होता. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार घेताना फलंदाज रोहित त्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अपत्य उत्कृष्ट आपण पाहिला फटका. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी धीमी होती. शॉर्ट पिच चेंडू होता. आपटेकर पद्धतीचा चेंडू होता. अखूट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज सफल झाला. ऑनसाईडचा फटका त्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम सजला आणि चेंडू लॉंगलेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्र दीपक षटकर त्याच्या बॅटमधून आला. या साधावेने स्वतःचं आगमन ज्यानं ओपन केलं. रोहित संघ धावसंख्या देखील साधावेने पुढे गेली. धावसंख्या होती ती 7. विजयाचं लक्ष 31 धावांचं. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज सुनील. हा चेंडू देखील थोडासा शॉर्ट पिच आहे. आता मात्र चेंडू काढी क्षेत्ररक्षक नाहीये. सेफ प्लॅन होताना चेंडूचं. खऱ्या अर्थाने चेंडू थोडासा शॉर्ट पिच होता. ज्या पद्धतीने चेंडूचा समाचार होता समाचार घेता आला नाहीये. मात्र 2 धावा कंप्लीट केले गेल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 8 वर पोहोचली. 9 7 आणि 2 9 धावसंख्या 9 आहे. चेंडू थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. 50 समांतर धाव मिळते. अवांतर एकदम संघात धावसंख्या दुर्योगमध्ये प्रवेश करते. धावसंख्येमध्ये बिनबाद. षटक क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष 31 धावांचं. आता उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे 14 आणि विजयासाठी हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय खराब चेंडू. उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं.